देखिए, आज का जो मुद्दा है, जैसे आप सभी को जो आमंत्रण पत्रिका में हमने जो दिया था, वो ऐसा मुद्दा ये है कि घरेलू गैस सिलेंडर के दाम नहीं बढ़ने को लेकर उन्होंने जो केंद्र सरकार ने जो कैबिनेट मंत्री में जो बैठक ली थी और उन्होंने 12,500 करोड़ रुपए मान्यता प्राप्त की है, जो कि 300 रुपये सब्सिडी जो आम जनता को मिलती है। हम लोग जो है ग्राहक दक्षता कल्याण कमीशन, इस फैसले का हम लोग स्वागत करते हैं। दोस्तों गुड इवनिंग, मैं हूं गौतम और आप देख रहे हैं न्यूज़ 6 लाइव। देखिए, आज का जो मुद्दा है, जैसे आप सभी को जो आमंत्रण पत्रिका में हमने जो दिया था, वो ऐसा मुद्दा ये है कि घरेलू गैस सिलेंडर के दाम नहीं बढ़ने को लेकर उन्होंने जो केंद्र सरकार ने जो कैबिनेट मंत्री में जो बैठक ली थी और उन्होंने 12,500 करोड़ रुपये मान्यता प्राप्त की है, जो कि 300 रुपये सब्सिडी जो आम जनता को मिलती है। हम लोग जो है ग्राहक दक्षता कल्याण कमीशन, इस फैसले का हम लोग स्वागत करते हैं। पर उन्होंने और एक फैसला दिया है कि 30,000 करोड़ रुपए जो नुकसान भरपाई IOCL, BPCL, HPCL वो देने का उन्होंने प्रस्ताव को पास किया और वो एक 7 किस्तों में देने वाले हैं। मैंने हमारे जो प्रेस नोट है उसके साथ में एक न्यूज़ भी लगाई है। ये जब पता चला तो हम लोगों ने ग्राहक दक्षता कल्याण कमीशन ऑलरेडी 3-4 सालों से हम लोग काम कर रहे थे इसी मुद्दे पर लेकर। तो हम लोगों ने एकदम गहराई तक जाकर ये जब महाराष्ट्र का हम लोगों ने काम देखा तो महाराष्ट्र में आज 571 FIR दर्ज हुई और उस 571 जो FIR दर्ज हुई है पूरे 5 साल में, और उसके ऊपर जो अमाउंट मैंने इस पर लिखा हुआ है 12,62,24,421 रुपये का जो राजस्व है वो FIR के माध्यम से नुकसान हुआ है, जिसकी चोरी हुई है। हमारा यही कहना है कि केंद्र सरकार ये जब अमाउंट दे रही है, ये आम जनता का पैसा है, ठीक है। और IOCL, BPCL, HPCL ने अगर घरेलू गैस सिलेंडर के ऊपर अगर अच्छे से अगर काम किया तो ये चोरी नहीं होंगी, और ये चोरी होने की वजह से इतने बड़े नुकसान हुआ है। आज इतना बड़ा लॉस एक राज्य में अगर हो रहा है और पूरे राज्य की अगर हम लोग बात करें तो ये अमाउंट 4 गुना 5 गुना है जो IOCL, BPCL, HPCL ने पिछले 5 सालों में जो राजस्व उसका डुबाया है, और उन्होंने उनके प्रोडक्ट के ऊपर ध्यान नहीं दिया है। अब वो सरकार रेडीमेड उनको पैसा देंगी और वो उसके ऊपर काम करेंगे। और इसमें और एक दूसरी चीज़ ये है कि जैसे सब्सिडी, आज सब्सिडी मुझे एक बताइए, जैसे राशन के इसमें APL, BPL और एक वाइट कार्ड भी होता है। अभी वाइट कार्ड उन्होंने वहाँ से ख़त्म कर दिया। मैं ये चाहता हूँ कि क्यों ना घरेलू गैस सिलेंडर में उस तरह का सिस्टम लाया जाए कि BPL वाले जो लोग हैं उनको आप सब्सिडी दे रहे हैं, उनका EKYC करके वो लाभार्थियों को लाभ पहुँचाए। जो इन्होंने 10.33% दिया है उसमें से कई लोगों का हम लोगों ने डायरेक्ट लाभार्थियों को ग्रामीण क्षेत्र में हम लोगों ने जाके सर्वे किया, सर्वेक्षण किया, वहाँ पर भी लाभार्थियों को लाभ नहीं मिला, कोई दूसरा ही लाभ ले रहा है उनके नाम का। तो हम लोगों ने उनको उनका अधिकार दिलाने के लिए काम किया। अब अगर ऐसे लोगों को अगर वो दे तो सरकार का स्वागत करेंगे, बट ऐसे लोग जो सिनेमा हॉल में जाके, PVR जैसे हॉल में जाके 500 रुपये का टिकट लेते हैं, 700 रुपये का पॉपकॉर्न खाते हैं, मर्सिडीज कारों में घूमते हैं, बड़े बड़े बंगले हैं, उनको सब्सिडी आती है 40 रुपये सब्सिडी जो आज सर्व सामान्य के लिए मिल रही है। वो उन्होंने वो पहले उन्होंने चलाया भी था, गिव एंड टेक वाला जो ये था उन्होंने किया भी था, कई लोगों ने वापस नहीं किए। तो सरकार ने ये कदम लेना चाहिए, क्योंकि आगे से कोई ये नहीं बोलेगा कि मेरे को सब्सिडी नहीं चाहिए, हर कोई लाइन में लगा हुआ आज सब्सिडी लेने के लिए। तो हमारा यही कहना है कि सरकार ने ये जो 30,000 करोड़ रुपए क्षतिपूर्ति अमाउंट जो देने का ये किया है, केंद्रीय बैठक में उन्होंने जो मान्यता दी है, हम लोग चाहते हैं कि वो ना दें और उसके ऊपर पुनर्विचार करें। क्योंकि ये जो हम लोग जो आंकड़े दे रहे हैं ये सारा जो जितना भी मैं आपके सामने भी बोल रहा हूँ, ये जो 571 FIR दर्ज हुए हैं, इसमें इतना राजस्व उन्होंने लॉस किया है, इस सारा लेटर के माध्यम से देश के सभी जिलों के कलेक्टर 700 प्लस लेटर्स हम लोगों ने यहाँ से भेजे और उनके मार्फत माननीय प्रधानमंत्री जी को दिए हैं हम लोगों ने ये, और पेट्रोलियम मिनिस्ट्री को दिए हैं, साथ में सभी राज्य के मुख्यमंत्री 25 प्लस मुख्यमंत्रियों को हम लोगों ने लेटर पहुँचाया है, और राज्यपालों को। हमारी यही मांग है कि ये जनता का पैसा है, ऐसे ही 30,000 करोड़ रुपये कंपनियों को ना दें, क्योंकि उन्होंने वो तो एकदम
वहाँ पे एक ज़िले पे एक सेल्स ऑफिसर है, वो क्या ध्यान रखेगा। आज एक अगर हमारे नागपुर की अगर बात करते हैं तो मैंने एक नागपुर का एक रिपोर्ट बनाया है, जो समाज कार्य के जो स्टूडेंट्स हैं उन्होंने एक अहवाल बनाया है कि नागपुर महाराष्ट्र का है। इसमें उन्होंने ये बताया कि 1900 जो अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 के अंतर्गत जो आने वाले जो केसेस है वो केसेस का इन्होंने बताया। और इसमें जो है टोटल आज नागपुर की अगर हम लोग बात करते हैं तो 76 FIR दर्ज हुई है पिछले 5 सालों में। और ये FIR में कई करोड़ों रुपए का राजस्व का नुकसान करके रखे हैं उन्होंने। हम लोग अगर एक नागपुर जिले की अगर बात करते हैं तो, और पूरे महाराष्ट्र का आपको आंकड़ा बताया जो प्रेस इसमें है। और हम लोग अगर नागपुर के ही अगर आंकड़े की बात करें तो वो भी आंकड़ा मैं आपके सामने बताता हूँ कि अगर नागपुर में कितने रुपए का ये हुआ है, कितने रुपए की अगर ये चोरी हो रही है, इसको हो रही है, तो इसके ऊपर ध्यान देना चाहिए ना, इसके ऊपर काम करना चाहिए ना कि ये जो जनता का पैसा है 60,79,863 रुपये जे आहे हे इतक्या रुपयाचं याच्यामध्ये राजस्वाचं नुकसान झालेलं आहे। इतक्या रुपयाची चोरी पोलिसांनी पकडलेली आहे, पुरवठा विभागाने पकडली आहे मागच्या 5 वर्षामध्ये एका नागपूर जिल्ह्यामध्ये। आणि एका राज्यामध्ये जर म्हटलं तर इथे एका राज्याची जर गोष्ट केली तर 12,65,24,421 रुपये। बाकीचे राज्य तर अजून बाकीच आहे, त्याची पण माहिती आली की मी ती पण माहिती पुरवतो। आणि हे सगळं माहितीच्या अधिकाराखाली हे काढलेला डाटा आहे। हा कुठलाही डाटा हवेमध्ये नाही। मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याशी रूबरू झालो होतो तेव्हा पण माझ्याकडे जे आकडे येतात त्या आकड्यावरती बोलतो, असंही नाही की कुठल्याही एखाद्या राजनैतिक पार्टीने बोललं आणि त्याच्यावरती झालं, असंही नाही। म्हणजे एक जबाबदार फाउंडेशन आहे, त्या फाउंडेशन काम करतो आम्ही, पूर्ण राज्यभर काम करतो आणि हे फिरून सगळे डाटा कलेक्ट करून हे आणलेलं आहे। आणि याच्यामध्ये कुठल्याही तुम्ही जर तुम्हाला पूर्ण डिटेल्स जर पाहिजे असेल तर हे सगळं तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्ही पाठवू। एक FIRची डिटेल्स आहे, त्याच्यामध्ये किती रुपयाचा माल जप्त केला, कोणता माल जप्त केला, त्यांचे सिलेंडर किती जप्त झालेत, LPG किती जप्त झाला आणि यांनी त्याच्यावरती काय केलं। अच्छा की एवढे 771 याच्यामध्ये एकही गॅस एजन्सी आढळली नाही यांना, म्हणजे एकही गॅस एजन्सीवरती कारवाई नाही झालेली आहे। म्हणजे याचा अर्थ काय की IOCL, BPCL, HPCL किंवा जे सेल्स ऑफिसर आहेत आणि यांचे जे डीलर डिस्ट्रीब्युटर आहेत हे मिलीजुली काहीतरी सरकार चालवत आहेत आणि काम करत आहेत। इथे तर आम जनताचा प्रश्न आहे ना, ज्याला हे लाभ नाही मिळत आहे। 30,000 करोड रुपये देण्यासाठी आम्ही हे म्हणतो की तुम्ही पुनर्विचार करा त्याच्यावर, हा असाच देऊ नका। कोणीतरी प्रस्ताव आणला, त्यांच्यावरती मान्यता केली, बघितलं डॉक्युमेंट हे आहेत ते आहेत, आमचा लॉस झाला, हो लॉस झाला मान्य करू ना, पण हा लॉस नाही झाला पाहिजे याच्यासाठी काय काम करतात। मागे 2 वर्ष आधी पत्रकार वार्ता घेऊन दिल्लीमध्ये यांनी सांगितले की आम्ही QR कोड, बारकोड, RFI टॅग आणणार आहोत। काय झालं त्याचं, कधी करणार तुम्ही? देखिए ये इनका एकदम बराबर है। तो मान लो पत्रकार बंधु है हमारे, जो उनको मैसेज आया तो इन्होंने ये सब छानबीन चालू की। ऐसे कई आम लोग हैं जिनको पता ही नहीं चलता और वो लोग इसी तरह का करते हैं। मैंने पिछले बार भी बताया था कि ऑटो बुकिंग करते हैं और ये ऑटो बुकिंग करके करोड़ों रुपये का लॉस कर रहे हैं। IOCL, BPCL, HPCL ये पूरा म्हणजे याचं काम मराठीमध्ये म्हणतात भोंगाळ कारोबार, तसा कारोबार चालू आहे। आणि हे सरकारला मागतात की आम्हाला 30,000 करोड रुपये द्या, तर सरकारने पण त्याच्यावरती विचार करावा, आमची हीच मागणी आहे। आणि तो जर विचार जर झाला तर खरा जनतेला न्याय मिळणार। आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी जो उज्ज्वला योजना आणली ती खूप चांगली आहे, लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचला पाहिजे, लाभार्थ्यांना तो लाभ मिळावा यासाठी सोपी पद्धत काय आहे ते द्यायला पाहिजे। याच्यामध्ये 605 रुपयाला त्याला सिलेंडर मिळतो आणि त्याची ऑटो बुकिंग करून तो 1 किंवा 2 सिलेंडर घेतात, त्याच्यानंतर घेत नाही। त्याची ऑटो बुकिंग करून हे मार्केटमध्ये सर्रासपैकी विकलं जातं आणि त्याचा परिणाम म्हटलं तर आपल्या देशामध्ये मागच्या वेळेस पण मी सांगितलं होतं 5,600 ब्लास्ट झालेले आहेत। ते ब्लास्ट पण थांबणार इथे, काळा बाजार पण थांबणार इथे जर यांनी QR कोड, बारकोड आणि RFI टॅग जर आणला, पण ते काही आणत नाही असं आहे। तर अशा प्रकारचे जे इश्यूज आहेत ते सर्वसामान्यांना येऊ शकतात। आपने जो आरोप लगाए हैं चोरी का, हाँ तो
ये आपको इसका प्रूफ है क्या? हाँ है ना, ये जो मैंने आपको जो बताया ना, ये FIR की कॉपी है। 571 FIR हुई है। इसका पूरा एक्सेल में बना के रखा हुआ है कि FIR नंबर, इसकी कितने रुपए का माल बना है। ये पूरे महाराष्ट्र का है। नागपुर शहर में मैंने जो आपको बताया, नागपुर में 76 FIR हुई है, उसका पूरा अहवाल बना हुआ है। ये 2019 से लेकर 2024 तक का है। इसमें ये पूरा अहवाल है। अगर नागपुर की अगर खाली FIR अगर चाहिए तो ये नागपुर का मेरे पास में रिपोर्ट है। ये कॉलेज स्टूडेंट्स ने पूरा बनाया हुआ है। समाज कार्य के जो MSW BSW के जो स्टूडेंट्स हैं उनको हम लोगों ने ये FIR दी और उन्होंने ये बनाया है। तो उस पर कुछ कार्रवाई वगैरह भी ऐसा कुछ आपको याद है जिसके ऊपर FIR हुई चोरी? नाही, FIR न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे त्यांची। ती इसेन्शियल कम्युनिटी ॲक्टमध्ये जाते। त्याच्यावरती जे आहे, आता मी अजून एक सांगतो तुम्हाला, सुमोटो ज्याला आपल्या पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तिथे FIR कमी नोंदवल्या आणि सुमोटो घेऊन त्यांनी तो पटापट निर्णय लावून 1300 फाईल काढल्या। 1300 हे काही कमी नाही झाले। जसे 1 सिलेंडर 2 सिलेंडर 4 सिलेंडर मिळाले त्यांना पेनॉल्टी लावली आणि त्यांना परत पाठवून दिलं, बरोबर आहे। आणि हे काही जे मी हे सांगत आहे सगळं न्यायालयीन प्रक्रियामध्ये आहे। 571 जे बोलत आहोत आणि हे सगळे माहितीच्या अधिकारामध्ये काढलेले आहेत। याच्यामध्ये किती FIR झालेत, कोणते झालेत, कशा प्रकारचे झालेत, याचा सगळा अहवाल पण आहे। तुम्हाला सगळं पत्रकार बंधूंना हे तुमच्या WhatsApp नंबरवरती हा नागपूरचा जो अहवाल आहे तो मी उपलब्ध करून देतो। महाराष्ट्राची एक्सेल शीट जी आहे बनवलेली 571ची ती उपलब्ध करून देतो। कुठल्या FIR मध्ये किती माल मिळालेला आहे ते उपलब्ध होतील, त्याच्यामध्ये सगळी डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे आहेत म्हणजे तुमचा पूर्ण जो डेटा आहे हा डेटा काढायला आम्हाला खूप दिवस लागले, 6-7 महिने लागले। हे तर आता घोषणा झाली, आम्हाला एकदम हे आलं लक्षात आलं की हे 30,000 करोड रुपये देत कशाला आहे? जेव्हा इतका लॉस इथे होत आहे याला थांबवायला पाहिजे, हे थांबवत नाही आहे। अवैधरित्या जे चालू आहेत गॅस सिलेंडर विक्री ते थांबवत नाही आहे, ते थांबवायला पाहिजे। ते जर थांबलं तर हे तुम्हाला द्यायची गरजच नाही ना। RFI टॅग, QR कोड, बारकोडिंग ते द्या ना, ते नाही देणार। आज केबल नेटवर्कमध्ये काय झालेलं आहे, सर्वीकडे डिजिटल आलं, नाहीतर पहिले काय होतं त्याच्यामध्ये पण चोऱ्या होत होत्याच ना, आता नाही झालं त्याच्यामध्ये। तर त्याला कॅप लावा ना तुम्ही, की 30,000 करोड रुपयाचे तुम्ही देताय, 30,000 करोड रुपये दिल्यापेक्षा तिथे काहीतरी द्या, त्याच्यावरती काहीतरी आणा। आज AIचा जमाना आलेला आहे, ते सोडून दिलेलं आहे। नाही बघा, कसं आहे आम्ही जे आहे आमची जी स्ट्रॅटेजी, आम्ही 360 डिग्रीवरती काम करतो। आम्ही एकच पाऊल नाही उचलत, पत्रकार परिषद घेतली आणि संपलं असा विषय नाही आहे। आम्ही आधी सर्वात पहिले सरकारकडे पत्राद्वारे निवेदन दिलं, त्यांना विनंती केली की बाबा याच्यावरती पुनर्विचार करा। आणि आम्ही आकडे पाठवले, त्यांना रिपोर्ट्स पाठवला। जसा महाराष्ट्राचा रिपोर्ट आहे तो रिपोर्ट पाठवणार, त्यांना सांगणार की याच्यावरती विचार करा। हे एक झालं। त्याच्यानंतर आम्ही जनतेच्या समोर हे सगळ्यांना कळावं, तुमच्या माध्यमातून हा आवाज उचलावा, त्याच्यासाठी पत्रकार परिषद झाली। याच्यानंतर जर असं काही अजून जर आपल्याला पाऊल जर उचलायचं असेल तर आम्ही याच्यामध्ये पथनाट्याद्वारे, त्याच्यानंतर जे आमचे बाकीचे जे स्वयंसेवक आहेत ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आहेत, ज्या ज्या तालुक्यांमध्ये आहेत, त्यांच्यामार्फत आम्ही पुन्हा निवेदनाचे आणि पुन्हा त्याच्या माध्यमातून आंदोलनाची प्रक्रिया आम्ही त्याच्यामध्ये पार पाडू वैयक्तिकरित्या। कारण का फाउंडेशन हे ठीक आहे, हे लोकांच्या कल्याणासाठी आहे, लोकांच्या कामासाठी आहे। पण जर सरकारला जर वेगळ्या पद्धतीनं हे करायचं असेल तर मग आम्हाला वैयक्तिक त्याच्यासाठी रस्त्यावरती उतरावं लागेल, तो पाठ वेगळा, ती भूमिका वेगळी आहे। पण आम्ही हा रिपोर्ट जे देतो हा रिपोर्ट कोणी याला मागे नाही पाडू शकणार, कारण हा त्यांनी दिलेला रेकॉर्ड आहे। मी फक्त गोळा केला आणि एकत्र करून तुम्हाला देत आहोत, कारण त्यांचं शक्य नाही ना हे सगळं एकत्र करणं। त्यांनी कधी विचारलं नसेल की याच्यामध्ये किती लॉस झालेला आहे, सांगा मला, ते कधी विचारलं असेल की नसेल मला नाही माहिती। मला विश्वास आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या कार्यक्षमतेवरती, त्यांच्या सरकारवरती, त्यांच्या त्या पूर्ण कॅबिनेट मंत्रालयावरती। आपले इथे केंद्रीय मंत्री पण आहेत आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, यांनाही हा रिपोर्ट आहे, त्यांनाही वैयक्तिक आम्ही भेटू। असं आहे की आपल्याला नाही असं म्हणता येत नाही की होणार नाही, हे जर आणि तरची भाषा आहे। जर आणि तरच्यामध्ये मी कधी जात नाही। माझं हे आहे की हे आम्ही केलेलं आहे हे होणार आणि पॉझिटिव्ह थिंकिंग आहे आणि सरकार नक्कीच याच्यावरती विचार करणार, हा मला पूर्ण विश्वास आहे।